गुड इव्हनिंग एव्हरीवन. इट सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. म्हणजे जोपर्यंत आपण एखादी गोष्ट पूर्ण करत नाही ती आपल्याला अशक्यच वाटते. मी सार्थक मसारे सध्या क्लास 8 मध्ये आहे आणि आज मला खूपच छान वाटत आहे कारण की हे 3.5 मेमोरेबल वर्ष आणि यांचा आउटकम म्हणजे माझी डिग्री आज माझा वाट पाहत आहे. आणि हे एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग आहे कारण की सहज तर आपण कॉलेज झाल्यावर आपली डिग्री घेतो, पण आज मला हे एक्सपिरियन्स 9वीतच मिळत आहे. तर ह्याच्यासाठी मी खूपच एक्साइटेड आहे. हे 3.5 वर्षांचा प्रवास एवढा इझी पण नव्हता. मध्ये असे पण चॅलेंजेस आले की मला वाटत होतं की हे काय उपयोग होईल याचा, सोडून द्यायचं की काय. पण माझ्या मम्मीनं, आंटीनं आणि आमच्या मनीषा मॅमनं मला पुश केलं. मला सांगितलं की हे कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे आणि आज मला वाटते की बरं झालं मी त्यांचं ऐकलं. हे खूपच मोठा पॉइंट होता माझ्यासाठी. त्यानंतर मला अगं खरा फायदा माझ्या पहिल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कळाला. जेव्हा मी माझी स्कॉलरशिपची एक्झाम दिली ते खूप लेंदी पेपर होता आणि मी ते खूप इझिली सोडू लागलो कारण की माझे कॅल्क्युलेशन चांगलेच पास झाले. दुसरा पॉइंट म्हणजे फोकस. अभ्यासामुळे कॅल्क्युलेशन तर खूप फास्ट होतातच, पण आम्ही दर क्लास सुरू व्हायच्या पहिले ब्रेन जिम करायचो आणि मी ते घरी पण प्रॅक्टिस करायचो, ज्याने की माझा फोकस खूप वाढला. आम्ही मॅथ्स सोडून इतर सब्जेक्ट पण खूप स्ट्रॉंग केले. मी माझ्या जर्नीमध्ये कॉम्पिटिशन्स पण दिले आणि त्यात रनरअपही झालो आणि मी ह्याचा श्रेय आमच्या मोटिवेटिंग अमोल सर आणि हेल्पफुल मनीषा मॅमला दिली, ज्यांनी की प्रॅक्टिसच्या दर फेज मध्ये मला मोटिवेट केलं, मला टिप्स दिल्या आणि खूप हेल्प केलं. थँक्यू फॉर दिस गायडन्स मनीषा मॅम. त्यानंतर मी सध्या क्लास 8 मध्येच आहे, पण मला हे ग्रॅज्युएशन नंतरचे एक्सपिरियन्स पण आताच मिळत आहे आणि मी माझं सक्सेसचं श्रेय आपल्या रिस्पेक्टेड अमोल सर, मनीषा मॅम आणि माझ्या पॅरेंट्सला देईल. थँक्यू एव्हरीवन. हॅव अ ग्रेट इव्हनिंग.